डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दिल्लीत एक खासदार म्हणून वावरताना, खास करून एन-डी-एच्या घटक पक्षाचे खासदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्र सरकारमधले मोठे मंत्री असतील, यांच्याशी भेटताना, संवाद साधताना तुमच्यावर एखादी जबाबदारी येते. जसे की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस तुम्ही एका डेलिगेशनचं नेतृत्व केलं होतं. ती निवड जेव्हा झाली होती, तेव्हा नेमकं तुमच्या मनात काय आलं होतं? दडपण आलं होतं मोठं. कारण की ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचं नेतृत्व करण्याची संधी एका डेलिगेशनच्या मार्फत आणि त्या डेलिगेशनला लीड करण्याची संधी प्रधानमंत्री मोदीजींनी मला दिली. तर साहजिकच आहे की एवढं मोठं जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती ती अ, बाहेरच्या देशांमध्ये जाऊन भारताची बाजू ठामपणे सांगणं, मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी होती आणि माझ्या करिअरचा पण एक टर्निंग पॉइंट आपण बोलू शकतो. की खूप लोकांच्या नशिबामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत नसतात. माझ्या डेलिगेशनमध्ये सगळे सीनियर मेंबर ऑफ पार्लमेंट्स होते. त्याचबरोबर मंत्री राहिलेले लोकं होते. अ, अशा सगळ्या लोकांचं नेतृत्व माझ्यासारख्या एका तरुणाने करणं. मला वाटतं मोदीजी ज्या प्रकारे तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात, ते एक उत्तम उदाहरण होतं आणि एक जबाबदारी दिली आहे, तर बाबा ह्याला ही जबाबदारी पेलेल का? अ, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता बाबा एक जबाबदारी एका एक तरुणाला दिली आहे, एका एन-डी-एच्या खासदाराला दिली आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे, की बी-जे-पीच्या खासदाराला नाही. एन-डी-एचा जो घटक पक्ष आहे शिवसेना, त्यातल्या खासदाराला एक डेलिगेशन लीड करण्याची जबाबदारी देणं आणि त्याच्यातून नेतृत्व तयार करणं, मला वाटतं ही मोदीजींची खूबी आहे. तुम्ही म्हणालात, की माझ्यासारख्या तरुणाला, पण हा तरुण तिसऱ्यांदा खासदार बनला आहे. त्या अर्थानं ज्येष्ठ खासदार आहात. म्हणजे लोकसभेला तिसऱ्यांदा निवडून जाणे आणि मग ते तिसऱ्यांदा निवडून आलेले ज्येष्ठ खासदार म्हणून ती जबाबदारी